नमस्ते मित्रांनो, माझं नाव महेश माने. तर आज स्पेशली व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे की स्ट्रीट डॉगच्या बाबतीत, स्ट्रीट डॉग्स कम्प्लिटली शेल्टरमध्ये नेले पाहिजेत. एकही डॉग दिसला नाही पाहिजे. स्पेशली हे दिल्लीसाठी केलेलं आहे. पण ॲक्च्युली काय आहे माहिती आहे, हे दिल्लीला झालं की परत दुसरीकडे सगळीकडे होईलच हळूहळू हळूहळू. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे की दोन कॅटेगरीज आहेत. एक आहे ते डॉग लवर, म्हणजे जे डॉग्सना ॲक्च्युली समजतात, त्यांच्याबद्दल त्यांना माहिती आहे की त्यांचं बिहेवियर काय आहे, कसं आहे. आणि दुसरी एक आहेत ते हेटर्स, म्हणजे ज्यांना डॉग पसंत नाही आहे, त्यांना भीती वाटते म्हणा किंवा त्यांना आवडत नाही. तर विषय काय होतो, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला आहे तो घेतला आहे की रेबीजचं वाढतं प्रमाण आणि डॉग बाईट्सचे होणारे वाढते प्रमाण. तर डॉग बाईट्स हे होतात, ॲक्च्युली ते व्हायला नाही पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण ते का होतात, कशामुळं होतात, हे पण महत्त्वाचं आहे. नॉर्मली स्ट्रीट डॉगचा बऱ्याचदा सगळ्यांना म्हणजे काही ठिकाणी बराचसा त्रास होतो. त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी असतात की जिथं नाहक एखादा माणूस त्या डॉग्सना वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतो आणि त्यामुळं त्या डॉग्सना त्या एरियामध्ये सगळ्यांना त्रास होतो. ॲक्च्युली प्रत्येक डॉग लवरनं ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपण डॉग लवर आहे पण सगळे नसतात. तर त्या हिशोबानं आपल्याला काय प्रयत्न करता येतील, त्या बिहेवियरमध्ये बिहेवियर असं होऊ नये जेणेकरून ते डॉग सगळ्यांना त्रास देतील. आणि विषय काय होतो की डॉग बाईट्स होण्याचं मोठं रिझन असं आहे की स्पेशली मुलांच्या बाबतीत मुलं काय करतात की त्यांना दगड मारतात. मी म्हणत नाही की सगळी मुलं दगड मारतात, पण नॉर्मली काय होतं की काही मुलं दगड मारतात. मग डॉग आहे शेवटी, तो सुद्धा जसा माणूस विचार करतो की ह्या व्यक्तीनं मला त्रास दिला आहे आणि त्याच्याबद्दल तो त्याच्या मनात राग तयार होतो आणि तो त्याला कुठंतरी डोक्यात ठेवतो की बाबा ह्यानं मला त्रास दिला आहे, ह्याच्यावर हा आपल्या घावला ना, त्याला सुट्टी द्यायची नाही. तसंच डॉगसुद्धा असाच विचार करतो. त्यालासुद्धा विचार करण्याची क्षमता असते. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं आहे की गाडीवरनं जाताना गाडीच्या मागेसुद्धा डॉग लागतो. तर ते का आहे की कुठल्या तरी गाडीवाल्यानं ना त्याला त्रास दिलेला असतो. असतात आगाऊ लोक असतात, जाता जाता उगाच मस्ती म्हणतात ना तशी, की जाता जाता उगाच बिचारा ते चाललेलं असतं रस्त्यानं, बिनकामाचं त्याला घाबरवायचं, लात मारायची किंवा गाडी धडकवायची. तर ते त्याच्या डोक्यात बसलेलं असतं. सेम कन्सेप्ट मुलांच्या बाबतीतसुद्धा असतो की काही मुलं असतात, एक नग असतात, काही नग असतातच. आणि हे लहान मुलं नव्हे, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये ही नगं असतात. तर ही मुलं म्हणा किंवा ही माणसं म्हणा, ही नग माणसं मुलं ही त्या कुत्र्याची खोड काढतात. आणि मग कुत्र्यांना बऱ्याचदा स्पेसिफिकली त्यांना माहीत असते की हा आगाव आहे, हा एकच आहे, तो आपल्याला त्रास देतो. पण ज्यावेळेला हे केसेस मल्टिपल होतात ना, त्यावेळेला मग डॉग पण कन्फ्यूज होतो की कुठल्या मुलानं मला हर्ट केलं होतं किंवा कुठल्या माणसानं किंवा कुठल्या गाडीवाल्यानं मला हर्ट केलं आहे. त्या बाबतीत ते पण कन्फ्यूज होतात, कारण शेवटी त्यांना काय, ते प्रत्येकाला ते शेवटी डॉग आहे, तो माणसासारखा प्रत्येकाला एकदम लक्षात ठेवू शकत नाही. पण तो आपला ओनरला आणि ठराविक लोकांना चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतो. तर विषय असा होतो की त्यामुळं काय होतं म्हणजे पर्टिक्युलर त्या घटनेमुळं ते सगळ्यांना टार्गेट करतात, एक्सेप्ट जी लोक ओळखीची आहेत, जी नोन आहेत त्याच्यासाठी, त्यांच्या बाबतीत ते तसे करत नाहीत.
पण नवीन असला आणि लहान मुलं काय होतात, लहान मुलं इनोसेंट असतात आणि ज्या वेळा ती लहान मुलं जात असतात आपल्या रस्त्यानं, तर एखादं इनोसेंट मुलगा असतं जात असतात आणि मग ते एकदमच डॉगच्या डोक्यात येतं की बाबा मला कोणी दगड मारला होता, सेम असाच होता मुलगा, अशाच मुलाने मला मारलं. मग त्याच्यात ते लक्षात येत नाही की ते त्या मुलांना नाही मारलं, दुसऱ्या मुलांना मारलं. मग त्या टायमाला तो त्याच्यावर भुंकतो किंवा काही घटनांमध्ये तो त्याच्यावर अटॅकही करतो. पण अटॅकिंगचे प्रसंग फार कमी वेळा येतात. स्पेशली भुंकतात, भीती घालतात डॉग्स, आणि त्याच्यामध्ये जर ते ग्रुपमध्ये असतील तर मात्र थोडासा जास्त इफेक्ट होतो. तर माझं काय म्हणणं आहे की असं काही नाही की सगळे डॉग्स तसे असतात. माणसं पण तशी असतात. सगळे थोडी ना माणसं बाद असतात. माणसं चांगली पण असतात, वाईट पण असतात. तसंच त्याच कॅटेगरीमध्ये डॉगसुद्धा चांगले पण असतात आणि वाईट पण असतात. तर त्याच्यामुळं ना सगळ्याच डॉगना शिक्षा देणं योग्य नाही आहे. तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी हे करा की हां, स्पेसिफिक एरियातनं स्पेसिफिक डॉगसाठी तक्रार येते, तर त्या डॉगसाठी तुम्ही तुम्ही तक्रार करू शकता आणि मग त्या डॉगला तुम्ही हॉटेवर उचलून त्याला कुठेतरी शिफ्ट करा किंवा स्टरलाइज करा किंवा शेल्टरमध्ये न्या. हे नंतरचे पर्याय आहेत. पण असं एकदमच सगळ्याच डॉगना शेल्टरमध्ये हे करणं हे चुकीचं आहे. पण माझं म्हणणं असं आहे, जसं आपण समाजामध्ये प्रत्येक माणसाला समजून घेतो, बाबा हा चांगला नाही आहे ना, ह्याचा स्वभाव चांगला नाही आहे, आपण ह्याच्यापासून लांब राहावं किंवा त्याला इग्नोर करावं. तसंच ना काही वेळा ना काही डॉग्सना इग्नोर करा. हां, मी काय म्हणतो, जो डॉग खरंच त्रास देतो ना 100% त्याच्याबरोबर बंदोबस्त करा. पण बिचारा सगळ्यांना नका ना करू. आम्हीसुद्धा फार इमोशनली त्यांच्याबरोबर जोडलेलो आहे आणि काय इमोशनली म्हणू नका, आमचा खास दोस्त आहे तो. मी तर माझ्या डॉगशिवाय राहू शकत नाही. आणि हा जो काही निर्णय दिला आहे ना, हा कुठंतरी अन्यायकारक आहे. तर प्लीज थोडंसं ह्याच्यावर रिसर्च करून म्हणजे काही वेगळा मार्ग काढता येईल का आणि त्यातनं काय करता येईल का याचा प्रयत्न करा. हीच सुप्रीम कोर्टाला माझी कळकळीची विनंती आहे. मी हा व्हिडिओ कसा आहे, असं तर मला माझ्या पर्सनल मताला एवढं कोणी व्हॅल्यू देणार नाही, तर एक व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज पोहोचवावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. तरी प्लीज प्रयत्न करा की ह्याच्यासाठी काहीतरी वेगळे उपाय करता येतील, जेणेकरून त्या बिचाऱ्या फार तुम्हाला काय सांगू, हेटर्स असतात त्यांना ना त्या डॉगची इमोशन्सच माहीत नसतात. पण तसं नसतं. डॉग्स फार फार प्रेमळ असतात, फार फ्रेंडली असतात. आता ॲग्रेसिव्ह काही असतात ना, माणसं असतात राव. मग मी कुत्र्याचं काय घेऊन बसणार. हां, जो ॲग्रेसिव्ह डॉग आहे ना त्यासाठी 100% काहीतरी करा, जेणेकरून तो कोणाला त्रास होऊ नये. 100% की मुलांना बाईट्स होऊ नये, रेबीज टाळला पाहिजे, रेबीज वाढू नये, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण असं नाही ना की सगळ्याच डॉगना तुम्ही शेल्टरमध्ये घाला. चांगल्या डॉगना का घालता? किंवा फक्त 10% डॉग्स असे असतील की ते अशा पद्धतीचे असतात. आणि ह्या बघा, एक गोष्ट सांगतो, हे डॉगच्या बिहेवियरला ना माणूस कारणीभूत आहे, ते स्वतः नसतात. बॅड एक्सपिरियन्समधनं गेलेले असतात म्हणून त्यांची मेंटॅलिटी तशी तयार झालेली असते, म्हणून हा सगळा प्रकार घडतो. तरी प्लीज जास्तीत जास्त लोकांनी ह्या सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाला थोडासा विरोध करा, जेणेकरून सुप्रीम कोर्टाला पण हे कळावं की ह्या कुठेतरी चुकीचा निर्णय झाला, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.